मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपली जन्मतारीखच सगळं काही सांगत असते. जन्मतारखेनुसार प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो. म्हणूनच अंकशास्त्रानुसार जन्मतारीख ही केवळ एक आकडा नसते, तर ती आपल्या स्वभावाचा आरसा असते. या काही मुलींचं व्यक्तिमत्व इतर मुलींपेक्षा काही वेगळं असतं. जरा हटके आणि करारी स्वभावाचं असतं. त्यांच्यासोबतच्या वादात तुम्ही जिंकू शकत नाही. इतक्या त्या हुशार, हरहुन्नरी आणि हजरजबाबी स्वभावाच्या असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जाणून घ्या, कारण मी शेवटी त्या जन्मतारखा सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे या मुलींच्या नाकावर राग हा बसलेलाच असतो. तो सारखा बाहेर येत असतो. या मुलींच्या स्वभावात थोडा तिखटपणा जास्त असतो इतर मुलींच्या तुलनेत. राहूच्या प्रभावामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांना खूप लवकर राग येतो आणि त्यांना चेष्टा मस्करी चालत नाही. त्यांचा राग जरी काही क्षणांचा असला तरी तो इतका जोरात असतो की समोरच्याची बोलती बंद होते. त्या मनात काहीही पाप न ठेवता जे आहे ते तोंडावर बोलतात. पण लोकांचा मात्र अनेकदा गैरसमज होतो की या मुली भांडखोर आहेत, भांडकुदळ आहेत आणि लगेच यांना कसा काय राग येतो. दुसरी गोष्ट म्हणजे या मुली हट्टी व जिद्दी स्वभावाच्या असतात. या मुली स्वभावाने थोड्या हट्टी असतात. एकदा का त्यांनी गोष्ट एखादी ठरवली ती पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. कोणाच्या हाताखाली किंवा दबावात राहून काम करणं त्यांना अजिबातच पटत नाही. तडजोड करणं त्यांच्या शब्दकोशात नसतंच मुळी. त्यामुळे नवीन लोकांशी मैत्री करताना किंवा समाजात मिळून मिसळून राहताना त्यांना सुरुवातीला थोडे अडचणींचा सामना करावा लागतो. अडचणी येत राहतात, पण कालांतराने त्या मिळून मिसळून राहतात. तिसरी गोष्ट म्हणजे या मुलींना स्वच्छता आणि शिस्तीची प्रचंड आवड असते. स्वभाव थोडा रागीट असला तरी मुली शिस्तीच्या बाबतीत कडक असतात, एकदम कडक. पसारा किंवा अस्ताव्यस्तपणा, गोंधळलेपणा त्यांना अजिबात सहन होत नाही. आपलं घर असो किंवा ऑफिसचं टेबल ते मेसी नसलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी आणि लख हवी असा त्यांचा आग्रह असतो. कोणतंही काम करताना त्यांचं आधी प्रॉपर प्लॅनिंग असतं, मगच कामाला हात लावतात. या छोट्या छोट्या गोष्टी देखील अगदी विचारपूर्वक निर्णय घेऊन करत असतात. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिस्क घ्यायला पुढे असतात. करिअरच्या बाबतीत या मुली खूप धाडशी असतात. एखादं नवीन आव्हान समोर आलं की त्या लांब पडण्याऐवजी त्याला भिडायला तयार असतात दोन्ही हाताने. हीच वृत्ती त्यांना आयुष्यात खूप पुढे घेऊन जाते. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्या चांगला पैसा आणि सुखसुविधा मिळवतात. आत्मसन्मानाने समाजात वावरतात. मळलेल्या वाटेने चालण्यापेक्षा स्वतःची वेगळी वाट निर्माण करणं अशा मुली जास्त पसंत करतात. थोडक्यात सांगायचं तर या मुली वरून जरी कठीण कवच असणाऱ्या नारासारख्या वाटत असल्या तरी त्या मनाने साफ आणि कष्टाळू असतात. या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 11 तारखेला असतो. त्यांचा मूलांक 4 असतो. या अंकाचा स्वामी राहू आहे आणि राहूच्या प्रभावामुळे त्या अशा युनिक असतात. माहिती आवडल्यास कमेंट करून सांगा की तुमच्या संपर्कात अशा मुली आहेत का आणि तुमचा त्यांच्याबद्दल काय अनुभव आहे. त्यांना जरूर शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.